आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। एरोड्यातील बावरी गँगच्या सराईत गुन्हेगाराकडून 7 तलवारी जप्त, एकाला अटक, दोघे फरार। लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकानं एरोडा परिसरात कारवाई करत बावरी गँगच्या एका सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगारासह एकूण 7 लोखंडी तलवारी जप्त केल्या आहेत। या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून अन्य 2 आरोपी फरार आहेत। लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस अधिकारी आणि अंमलदार पेट्रोलिंग करत असताना पोलीस शिपाई अक्षय शिंदे यांना गुप्त माहिती मिळाली की पोते वस्ती एरोडा येथे एक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी तलवार बाळगून उभा आहे। ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांना देण्यात आली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकानं तात्काळ कारवाई केली। कारवाई दरम्यान कृष्णा सिंग उर्फ भुरिया सिंग भारत सिंग बावरी, वय वर्ष 26, राहणार मांगीरबाबा चौक, पोते वस्ती एरोडा याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली। चौकशीत आरोपीनं त्याचे भाऊ मखन सिंग भारत सिंग बावरी आणि करण सिंग भारत सिंग बावरी यांच्या घरातही तलवारी असल्याची माहिती दिली। त्यानुसार पोलिसांनी मांगीरबाबा चौक परिसरात छापा टाकून त्यांच्या घरातून आणखी 6 धारदार तलवारी जप्त केल्या। अशा प्रकारे एकूण 7 तलवारी पोलिसांच्या ताब्यात आल्या। आरोपींनी प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्यानं त्यांच्या विरुद्ध आर्म्स ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी कृष्णा सिंग उर्फ भुरिया सिंग बावरी याला अटक करण्यात आली असून मखन सिंग बावरी आणि करण सिंग बावरी हे फरार आहेत। त्यांचा शोध सुरू आहे। ही कारवाई लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, उमेश गित्ते, दत्तात्रय लगाडे, रविकांत नंदनवार तसेच पोलीस कर्मचारी भीमा कांबळे, अमोल वायाळ, राहुल परदेशी, कादिर शेख, दत्तात्रय शिंदे, अमोल गायकवाड, नितीन धायगुडे, सचिन हुचेकर, उगले, सूरज ओंबासे या लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या पथकानं केली। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज, पुणे। हम आपके दागिने लेके गए? हाँ, नहीं तो अभी तो बात करें दागिना लेके हमने गए। अलमारी तोड़ने हमने ये बोला अलमारी से हमने खाली तलवारें निकाली तलवार लिया हमने बोला ना कोयता बीता रहेगा, किसी को छोड़ेंगे नहीं। मैंने बोला ही नहीं यहाँ का कायदे का राज चलेगा, किसी की दादागिरी नहीं चलेगी। ये काय के लिए चाहिए तलवार, काय के लिए चाहिए? डालने के लिए हमारे काम मदद हाँ, कितना कोयता कितना है? देखो ना बकरा काटना ऐसा मत करो, देखो गलत काम नहीं करते। तलवार अच्छे तलवार काय के लिए है? हाँ, अच्छे तलवार लेके आए। सर काय सांगणार सर, 7 तलवारी आपण जप्त केलेले आहे। 9/6/2026 रोजी संध्याकाळच्या दरम्यान पेट्रोलिंग करत असताना पोलीस शिपाई क्रमांक 1702 जे अक्षय शिंदे आहेत त्यांना माहिती मिळाली की जो आरोपी जो आहे रेकॉर्डवरचा, ज्याच्यावर 11-12 गुन्हे आहेत, भुऱ्या उर्फ कृष्णा सिंग हा पोते वस्तीमध्ये तलवार घेऊन फिरत आहे। सदरची माहिती मिळताच त्या ठिकाणी DV स्टाफ पाठवलेला आहे। त्याला ताब्यात घेतला। त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी केली असता आम्हाला असं समजलं की त्याचे जे नातेवाईक आहेत मखन सिंग आणि कृष्णा सिंग मखन सिंग आणि कृष्णा सिंग जे आहेत त्यांच्या घरात पण काही तलवारचे साठा आहेत। ताबडतोब आम्ही आमचे जे क्राईमचे उमेश गिते साहेब आहेत, API लिगाड साहेब, नंदनवार साहेब आहेत, त्याच्यानंतर जो आमचा जो DVचा स्टाफ आहे, राहुल परदेशी असतील, भीमा कांबळे असतील, अमोल गायकवाड आहेत, बरेच लोक आहेत जे आम्ही त्या ठिकाणी ताबडतोब आम्ही स्वतः त्या ठिकाणी गेलो। त्या ठिकाणी आत गेले असता आम्हाला थोडाफार त्या ठिकाणी प्रतिकार पण झाला, पण कोणत्याही प्रतिकाराला आणि दबावाला बळी न पडता आम्ही आतमध्ये गेलो आणि दोन्ही घरातून आम्ही पंचनामा करून एकूण 7 तलवारी आम्ही ताब्यात घेतलेल्या आहेत। सर काय त्यांच्या घरच्यांनी आरोप केलेला आहे की आपण सोनं घेऊन पळून गेला, असं काय आरोप केला? अगदी बरोबर आहे। त्याच्यामध्ये ज्यांच्या घरातून आम्ही तलवारी जप्त केल्या आहेत ते भारत सिंग बावरी जे आहेत त्यांचं असं मत आहे की आम्ही त्यांचं जबरदस्तीनं घरात तोडलेलं आहे आणि घरातील दागिने पण घेऊन आलेलो आहे। पण जी कारवाई झालेली आहे ती इन कॅमेरा झालेली आहे, त्याच्यामध्ये तो काय प्रश्न येत नाही। ही जी बावरी गँग आहे तो शेवटचा मोहरा आमच्या हाती लागलेला आहे। संपूर्ण नेस्तनाबूत झालेली आहे बावरी गँग। त्याच्यावरती 11 गुन्हे आहेत आणि याच बावरी गँगकडून आपण याच्या अगोदर 3 पिस्टल 2 महिन्यापूर्वी जप्त केली आहे। सर अजून किती गंभीर गुन्हे आहेत त्याच्यावर? जो भुरिया सिंग उर्फ कृष्णा सिंग बावरी आहे त्याच्यावरती 11 गंभीर गुन्हे आहेत। बाकीचे जे मक्खन सिंग आहेत, कृष्णा सिंग आहेत, भारत सिंग आहेत त्यांच्यावरती प्रत्येकी 7-7, 8-8 गुन्हे दाखल आहेत। याच आरोपितांना 2 वर्षापूर्वी जेव्हा एरोडा पोलीस स्टेशनचा स्टाफ पकडा गेला होता तेव्हा अक्षरशः यांनी इतका गोंधळ घातला होता की तिथल्या अधिकाऱ्यांना हवेमध्ये फायर करायला लागला होता। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।